आम्ही गॉगरकर या बॅनरखाली तुम्ही आज सगळे एकत्र आलात. ह्या पुढे तालुक्यात तुमची अशा प्रकारे कशी चळवळ असेल या एकंदरीत मुद्द्यांविषयी तालुक्यात? आम्ही गॉगरकर ही चळवळ आहे ती ह्या 4 दिवसापूर्वी स्थापन झालेली चळवळ आहे आणि जंतर मंतरवरती जो लाठीचार झाला त्या लाठीचा निषेध म्हणून ही चळवळ खरं तर उभी राहिली होती. पण ही चळवळ इथेच न थांबता गॉगरचे जे प्रश्न गॉगर तालुक्याचे जे प्रश्न निर्माण होतील त्या प्रश्नासाठी ही चळवळ नेहमी अखंडित उभी राहील असं सर्वांचा एकमताने निर्णय झाला आणि गॉगरच्या शहरासाठी किंवा गॉगर तालुक्यासाठी ते ह्या चळवळीची आवश्यकता असेल त्या चळवळीने सर्व आम्ही आमचे सहकारी रस्त्यावरती उतरू अशा प्रकारचे आमचं तिथे एकमत झालं आहे. गॉगर तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न अजूनही अनिर्णित आहे. शिवाय निरामय हॉस्पिटलसारखी हे मागे राहिलेले आहेत. तुमच्याकडून काय करता येईल? निरामय हॉस्पिटल संदर्भात मला वाटतं काही दिवसांपूर्वी सन्माननीय आमदार जगताप साहेबांनी भेट देऊन ते लवकर चालू होईल अशा प्रकारची ग्वाही आपल्याला सर्व गॉगर तालुकावासियांनी दिली आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की हॉस्पिटल जर चालू होत असेल तर सर्व तांत्रिक बाबी या सत्तेमध्ये असलेली लोक पूर्ण करू शकतात. ते लवकर ते चालू झालं पाहिजे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे आपण जो म्हटलं की बेरोजगारीचा, या गुहागरच्या ठिकाणी पर्यटन व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणात जातो आणि सन्माननीय गांधीसाहेबांचे जे विचार आहेत की बाबा गुहागर तालुक्यामध्ये पर्यटन व्यवसायाला मारक असलेला जी एक कायदा आहे तो म्हणजे CR-Z चा कायदा हा शिथिल होण्यासाठी देखील वरिष्ठ पातळीवरती गांधीसाहेब आहेत. आम्ही गुहागरचे जे काही तालुक्यातले आम्ही जे काही प्रतिनिधी आहोत ते आम्ही सातत्याने पत्रव्यवहार करण्याचा आता आम्ही विचारत आहोत. त्यासाठी आपण एक चांगली पॉलिसी गांधीसाहेबांनी आमचे समविचारी जी कोण आमचे लोक आहेत त्यांना घेऊन आम्ही चांगली पॉलिसी या दृष्टीने आम्ही तयार करतो आहे. यासाठी जास्तीत जास्त युवकांनी देखील याच्यामध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे. त्यांच्या काही शंका असतील आणि त्यांच्या काही सूचना असतील तर युवकांच्या सूचना या खूप महत्त्वाच्या असतात. आपण आता येणाऱ्या मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं या सूचनांचं आम्ही स्वागत करू. जी काही लोक आपल्याकडे समस्या घेऊन येतील त्याच्यावरती आपण साधनबाधक चर्चा करून या आम्ही गुहागरकर या व्यासपीठामार्फत ज्या काही समस्याचं निवारण करता येईल ते आपण प्रशासनाला सोबत घेऊन करू याच्याबद्दल आम्हाला निश्चित खात्री आहे. गोपाळगडचा अंजनवेलचा जो विषय आहे या भूसंपादन प्रक्रियेला आज सुरुवात झालेली आहे. याविषयी काय तुम्ही सांगाल? निश्चित गोपाळगड हा संपूर्ण गुहागर तालुक्यासाठी असलेला एक जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा प्रश्न आहे. गेली सातत्याने 14 ते 15 वर्ष गुहागरचे नागरिक विशेष करून अंजनवेलचे ग्रामस्थ यासाठी संघर्ष करत होते आणि आता त्याच्या भूसंपादनाची अंतिम प्रक्रिया चालू असल्याचं आपल्याला समजलं आहे. त्याचा आपण पाठपुरावा करत होतो. परंतु यामध्ये एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी लागेल की यासाठी जो काही मोबदला दिला जाणार आहे शासनाने अद्यापही तो जाहीर केलेला नाही आहे. सर्व तो जाहीर करावा. कारण इतकी वर्ष त्या किल्ल्यावरती जे ठाण मांडून बसलेली काही लोक होती त्यांना सरकार काय मोबदला देणार आहे तो किती देणार आहे गोव्याच्या नागरिकांना समजलं पाहिजे. तो ज्यावेळी मोबदला जाहीर होईल त्यावेळी आम्ही पुढील भूमिका असेल ते आम्ही गोवागरकर या माध्यमातून आम्ही नक्कीच आपल्यासमोर मांडू. धन्यवाद.